श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 दिवसाची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. ही सेवा करा, तुमच्या ज्या काही मनोकामना असेल त्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मनापासून जर ऐकलात तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची 3 दिवसांची सेवा. ही सेवा एवढी सामर्थ्यशाली व प्रभावी आहे की नियमाने आणि श्रद्धेने जर केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. स्वामींनी स्वतः सांगितले आहे की जो माझा भक्त मला मनापासून हाक मारतो त्याच्या पाठीशी मी ढाल बनून उभा असतो. जर तुम्ही विश्वासपूर्वक ही सेवा केली तर तुमच्या जीवनात सुख, समाधान, शांती येईल. जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, विवाहात अडथळे येत असतील, आरोग्य ठीक नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. लाखो स्वामी भक्तांना या सेवेचे खूप अनुभव देखील आलेले आहेत. आज मी तुम्हाला प्रत्येक दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, ते अगदी सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे उद्यापासून ही सेवा सुरू केली तरीही चालेल. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या दिवशी आपण आपल्या मनाची, वचनाची आणि कर्माची शुद्धी करतो. कारण जेव्हा मन आणि एकत्र कारण जेव्हा मन शुद्ध होते तेव्हाच तर स्वामींची कृपा आपल्यावर खऱ्या अर्थाने होते. ही सेवा तुम्ही सकाळी करायची आहे. सकाळी अंघोळ करा, नंतर स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, घरात एक शांत व स्वच्छ जागेवर बसा. तिथे स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. स्वामी समोर फुले ठेवा, धूप धूप दीप कापूर जाळा, श्रीफळ ठेवा, पाण्याचा तांब्या किंवा ग्लास ठेवा. वातावरण अगदी शांत आणि पवित्र ठेवा. डोळे बंद करून स्वामी समोर बसा. संकल्प करा. हळू आवाजात म्हणा की श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमची 3 दिवसाची सेवा करत आहे. माझी इच्छा पूर्ण करा. जी काही तुमची मनोकामना आहे ती संकल्प करून 3 वेळा घ्या. संकल्प करताना मन एकाग्र ठेवा आणि विश्वास ठेवा की स्वामी तुमचं सर्व काही ऐकत आहे. आणि जपाला सुरुवात करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. तर मी मंत्र परत एकदा सांगत आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळेस म्हणा. शक्य असेल तर एक माळ जप करा. जप करताना मन कुठेही भटकू देऊ नका. प्रत्येक नाव श्रद्धेने जपा. जर आपण नाव श्रद्धेने जपलं तर स्वामीही आपल्याला जपतात. जप झाल्यानंतर धूप दीप लावा, आरती करा. भक्तिभावाने हात जोडून स्वामींना प्रार्थना करा. स्वामी माझ्यावर कृपा करा. या दिवशी ब्रह्मचर्य पाळा, सात्विक अन्न घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री उशिरा झोपू नका. कारण शरीर आणि मन दोन्ही शांत असणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे. एका भक्ताने नोकरीसाठी ही सेवा सुरू केली होती आणि पहिल्याच दिवशी त्याला मुलाखतीचा फोन आला. त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि पहिला दिवस पूर्ण करा. आता दुसऱ्या दिवसाची सेवा. तर हा दिवस आहे भक्ती वाढवण्याचा आणि दान करण्याचा. दुसऱ्या दिवशी स्वामींची भक्ती आपल्या मनात अधिक दृढ करायची आहे. सकाळी या सेवेला सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थांच्या गुरुचरित्रातील एक एक अध्याय वाचायचा आहे. जर वाचन शक्य नसेल तर आपण व्हिडिओमध्ये देखील हे अध्याय ऐकू शकतो. आणि तरीही भक्ती तरीही भक्ती आणि वाढते. नंतर जप करा. श्री स्वामी समर्थ दत्तात्रेय नमः 108 वेळेस हा मंत्र म्हणा. मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनात बोला. जप करताना काही करू नका. शांतपणे विश्वास ठेवून करा. नंतर दान करा. तुमच्या इच्छेनुसार वस्त्रदान किंवा अन्नदान करा. हे शक्य नसेल तर 51 101 रुपये दान करा. दान केल्याचे पुण्य खूप महान आहे.
नंतर आरती करा, प्रसाद घ्या. या दिवशी देखील सात्विक अन्न घ्या. मनात सतत स्वामींचे नामस्मरण चालू ठेवा. तर आता आपण बघूया तिसऱ्या दिवसाची सेवा. हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी आपण सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहोत. सकाळी लवकर उठा. मग जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र आपल्याला 1080 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र खूप प्रभावशाली आहे. मी मंत्र तुम्हाला परत एकदा सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र 1080 वेळा म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या मनोकामनेला शक्ती देतो, तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नंतर मग तुम्ही प्रार्थना करायची आहे. महाराजांना नैवेद्य ठेवा, फळे किंवा गोड पदार्थ ठेवा आणि प्रार्थना करा की स्वामी समर्थाई, मी माझं सर्व सुख दुःख तुमच्यावर सोपवत आहे. माझी इच्छा पूर्ण करा किंवा इच्छा एखाद्या कागदावर लिहून स्वामी समोर ठेवा. सर्वांना प्रसाद वाटा, आरती करा. हा क्षण खूप भावनिक असतो. या क्षणी आपण पूर्णपणे स्वामीवर आपलं आयुष्य सोपवत असतो. एका स्वामी भक्ताने आरोग्यासाठी ही सेवा केली होती. त्याचं आरोग्य हळूहळू सुधारलं व व्यवसायात वाढ होऊ लागली. त्यामुळे ही सेवा फक्त 3च दिवसाचीच नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणारी सेवा आहे. सेवा करताना मनात शंका घेऊ नका. सेवेमध्ये मध्येच थांबू नका. ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. स्वामी नेहमीच आपल्या सोबत आहेत. फक्त आपण त्यांना मनापासून हाक मारायला हवी. ही सेवा करताना मनात वाईट विचार आणू नका. शक्य तेवढे सकारात्मक राहा. कोणाचेही बद्दल वाईट विचार करू नका आणि जर तुम्हाला या सेवेचा अनुभव आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही सेवा करताना फक्त पूजा जप करून थांबू नका, तर तुमच्या वागण्यानं, बोलण्यात बदल करा. स्वामींना आपल्या आचरणातून ही भक्ती दिसली पाहिजे. या 3 दिवसात कोणाशी वाद घालू नका, वाईट शब्द वापरू नका. शक्य असेल तर एखाद्याला मदत करा. या 3 दिवसात घराबाहेर पडण्याआधी स्वामींना एक प्रार्थना करा. स्वामी, माझा दिवस चांगला जाऊ द्या. मला योग्य तो मार्ग दाखवा. माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या. अशी प्रार्थना करा. तुमच्या या दिवसाला सकारात्मक ऊर्जा देते आणि अडचणी कमी करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर मनात शंका घेतली तर परिणाम हे अर्धवट राहतात. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात. त्यामुळे मन शांत ठेवा, स्वामीवर विश्वास ठेवा. ही 3 दिवसांची सेवा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणार आहे. फक्त विश्वास आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या स्वामी माऊली या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. श्री स्वामी समर्थ.